कॅबिनेट मंत्री उदय सामंत सर आपल्यासोबत आहे. सर, विधानसभेची तयारी करताय. शिवसेना वेगळी झाल्यानंतर पहिली विधानसभा निवडणूक. किती जागांवर महाराष्ट्रात तुम्ही लक्ष ठेवून आहे, विदर्भात किती जागांवर? मला असं वाटतं की कुठच्याही जागा वाटपाच्या संदर्भामध्ये समन्वय समिती आज नागपूरमध्ये आलेली नाही. पूर्ण 288 मतदारसंघामध्ये प्रत्येक विधानसभा निहाय महायुतीचे मेळावे होणार आहेत आणि विभागीय सभेसाठी माननीय एकनाथजी शिंदेसाहेब, देवेंद्रजी आणि अजितदादा उपस्थित राहणार आहेत. मित्रपक्षाचे आमचे सगळे नेते उपस्थित राहणार आहेत. त्याच्यामुळं समन्वय समितीच्या बैठकीमध्ये कुठेही तिकीट वाटपावर चर्चा होणार नाही. भाजपानं हे अधिकार देवेंद्रजींना दिलेले आहेत, शिवसेनेनं हे अधिकार एकनाथ शिंदेसाहेबांना दिलेले आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने हे अधिकार अजितदादांना दिलेले आहेत. आठवले गटाने आठवले साहेबांना दिलेले आहेत. बाकी मित्रपक्षाचे जे प्रमुख आहेत ते त्यांच्या तिकीट वाटपावर चर्चा करतील. त्याच्यामुळे तिकीट वाटप आणि विदर्भातल्या जागा याच्यावर कुठेही चर्चा समन्वय समितीमध्ये होणार नाही. ओव्हरऑल तुम्ही पक्ष म्हणून किती जागांवर तयारी करताय महाराष्ट्रात सध्या शिवसेना? ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. ज्या ठिकाणी जो पक्ष निवडून येऊ शकतो अशा जागांचं वितरण सन्मानपूर्वक तिन्ही नेते मंडळी करतील याची आम्हाला पूर्ण खात्री आहे. त्याच्यामुळं ही जागा आणि ती जागा हे कुठेही वाद निर्माण होतील अशा पद्धतीचं वातावरण आम्ही निर्माण करत नाही आहोत. जरी शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्रपक्ष असलं तरी पक्षापेक्षा महायुती ही महत्त्वाची आणि महायुतीनं आम्ही लढतोय अशा पद्धतीचं चित्र निर्माण करण्यासाठी या बैठका आहेत. सिटिंग गेटिंगचा फॉर्म्युला असणार आहे का महायुतीमध्ये? हे सगळे अधिकार महायुतीचे तिन्ही नेत्यांना दिलेले आहेत. सर्वे किती महत्त्वाचा आहे शिवसेनेसाठी? सर्वे सुरू आहे, म्हणजे महायुतीतले तिन्ही पक्ष सर्वे करतात. किती महत्त्वाचा आहे सर्वेचे रिपोर्ट्स आणि किती कंपन्यांमार्फत सर्वे आहे? तो सर्वे देखील तिघांनाच माहिती आहे. तर सर्वे काय आम्ही बघितलं नाही, आम्ही कार्यकर्ते म्हणून आलेलो आहोत. समन्वय समितीची बैठक संपली की या संदर्भातला पूर्ण जो कार्यक्रम आहे आम्ही तुम्हाला देणार आहोत. संजय राऊत म्हटले की महायुतीचे सर्वे डाऊन आहे, त्याच्यामुळे ही गडबड चालली. नाही, मी तुम्हाला सांगतो अगदी आकडेवारी सकट 46.60% मतं ही आम्हाला पडलेली आहेत, 46.90% मतं त्यांना पडलेली आहेत. 0.30%चा फरक आहे आणि तो क्रॉस करून आम्ही प्रचंड पुढे गेलेलो आहोत. महायुतीचंच सरकार येणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे. जागा वाटपात काही अनबन काही हे जागा वाटपासंदर्भातली कुठचीही असमन्वयाची ब्रेकिंग न्यूज तुम्हाला मिळणार नाही याची आम्ही दक्षता घेऊ. सिटिंग गेटिंगच्या फॉर्म्युल्याबद्दल सांगा. तिन्ही पक्षात असतात. याचे अधिकार 3 नेत्यांना दिलेले आहेत. कॅमेरामॅन साईसह गजानन माटे, Q9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.